दोन्ही या ठिकाणाहून किती ओबीसी बांधव जाण्याची शक्यता आहे? आज वडोणी या ठिकाणाहून जवळपास 200 पेक्षा जास्त गाड्या आणि 2,500 ते 3,000 ओबीसी बांधव आज ज्यांनी ओबीसीच्या अन्यायाला वाचा फोडली असे प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब आणि वाघमारे सर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांची जी प्रमुख मागणी आहे की बोगस प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजेत, जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीला आरक्षणाला कसाही धक्का लागता कामा नये, सरकारने याची दखल घेतली पाहिजे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी येणं अत्यंत आवश्यक आहे. प्रकृती अतिशय चिंताजनक झालेली आहे आणि ओबीसी आता हाकेंच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. याचे परिणाम या शासनाने जर दखल घेतली नाही तर फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून सरकारला परिणाम दिसणार आहेत. या आपला हा ओबीसी समाज खोड्यात राहणार भटकणारा दुर्गम भागात राहणारा हा समाज आणि त्यांना पुन्हा दिलेलं आरक्षण आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला समाज खऱ्या चांगलं जीवन जगत असताना उत्तम होऊन आपल्या आरक्षणावर अतिक्रमण करण्याचं काम काही लोकांनी चालू केले. खरं म्हणजे आपला ओबीसी समाज अतिशय गरीब आहे, सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्राला आहे. तरी पण काही मंडळी आपल्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम चालू केलेलं आहे. परंतु आपलं आरक्षण हिसकावून घेणं हे एवढं सोपं नाही. मित्रांनो, आता संपूर्ण राज्यातला ओबीसी समाज संघटित झालेला आहे, एकत्रित झालेला आहे आणि त्यामुळे कसल्याही प्रकारचं आपल्या आरक्षणाला धोका राहिलेला नाही आणि आरक्षणाला मिळणार नाही हे मी या ठिकाणी आणि 3-4 दिवसात या ठिकाणी सरकारचे प्रतिनिधी आले, वाटाघाटी केल्या. परंतु आमच्या ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मणराव वाघमारे या ठिकाणी उपोषणाला 8 दिवसापासून बसले. सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून सरकारचा हा दुजाभाव आता हा ओबीसी समाज सहन करणार नाही. आता हा ओबीसी समाज पेटून उठणार आणि निश्चित जर तुम्ही असं दुर्लक्ष आमच्या समाजाकडे केलं, या उपोषणाकडे केलं तर येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय समाज राहणार नाही. निश्चितपणे हा समाजाला एकत्रित झालेला आहे, संघटित झालेला आहे. आता तुम्ही जर आमच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सांगतो. या ठिकाणी आता विरोधी पक्ष नेते येऊ लागलेले आहेत. 4 दिवसांपूर्वी पंकजाताई मुंडे या ठिकाणी येऊन गेल्या, धनंजय मुंडे येऊन गेल्या आणि त्यांनी पाठिंबा दिला. आज पंकजाताई मुंडेंनी सरकारला पत्र लिहिलं, तुम्ही या उपोषणकर्त्याची भेट घ्या, तडजोड करा आणि त्यांच्या मागण्या मान्य करा अशा प्रकारचं पत्र देऊन सुद्धा आणखी सरकार या ठिकाणी आलं नाही. म्हणून मी सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर या उपोषणाच्या स्थळी येऊन आमच्या ओबीसीच्या मागण्या मान्य करा, नाहीतर तुम्हाला तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी